क्रेमलिनच्या आपण जवळ आलो आता. स्ट्रक्चर एक नंबर. चालतात लोक भरपूर. जवळच क्रेमलिन शोधूया आता कुठे दिसेल इकडे जवळपास. मुलं मस्त बसली आहेत गप्पा गोष्टी करत. ते कॅथेड्रल आहे बेसिकली. शांतपणे एन्जॉय करतायत. असे एकदम डिसिप्लिन असतं ते. हा हल्ला गुल्ला नाही. आपल्या लोकांचा जसा असतो तसा यांचा तेवढा लाऊड हल्ला गुल्ला नसतो. माहीत नाही म्हणजे यांना दिलेलंच आहे. जशी आपण हळदी वेदी सेलिब्रेट करतो, तोडफोड करतो, धमाल मस्ती करतो, एन्जॉय करतो, असं यांचं नाही आहे. हे आपल्या कंट्रोलमध्ये असतात एकदम हिसाबात. लोक वरती चढलेत. तिकडनं काहीतरी व्ह्यू असेल चांगला, आपण पण घेऊया. ठीक आहे, चेक करतो. बाकी हे सगळं असेच कॅथेड्रल या लोकांचे आहेत. हे बेबीज आहेत. पेरेंट्स बरोबर आलेत आपले, एन्जॉय करतात. बसायचं बघा. वूडचं कम्प्लीट आहे सिटिंग अरेंजमेंट. छान बनवली. कम्प्लीट वूड आहे. लोक प्रेफर करतात बसायला. चला आता थोडं वरती जाऊया आपण. वरून बघूया काय आहे. वरती येऊन पण शहर बघायला मिळते इकडे. सुंदर. हा जो सेंट इसाक कॅथेड्रल. सनलाईटमुळे दिसणार नाही पण आपण जाऊ तिथे. चांगला व्ह्यू जाऊ. हे सगळे टुरिस्टच आहेत, फिरायला आलेले आहेत. ज्या जागेत जात आहे त्या जागेमध्ये खरंच जीव आहे. पार्कच पार्क बनवून ठेवलेलं या लोकांसाठी. काय आहे युरोपची खासियत आहे. टॅक्सेस घेतील दाबून, पण हे रेड स्क्वेअर माझ्या समोर आहे. जाऊया त्या रोडला, बघू परमिशन मिळते का जायला. टॅक्सेस घेतात पण लोकांची सेवा एक नंबर. आणि प्राऊड फील करत असतील त्याच्यामुळेच. जाऊया उतरत. एक पाहिलं मी रशियन लोकांमध्ये खूप फ्रेंडली आहेत. खूपच फ्रेंडली आहे. म्हणजे एक अनुभव सांगतो माझा. असा अनुभव आला की आता येताना ट्रेनचे तिकीट घेत होतो मी. तर
मी त्याला विचारलं कॅश कुठे इन्सर्ट करू, इथे करू का इथे करू. दोन त्याच्यामध्ये कार्ड टाकायची पण जागा होती आणि कॅश टाकायची पण जागा होती. आता कॅशची आपल्याला माहीत नाही, त्यामुळे मी त्याला विचारलं. ते बेसिकली ते कार्ड आणि कॅश कळलं असतं, बट सिस्टीमवरती कॅश पेमेंट ऑप्शन आणि तुमचं कार्ड ऑप्शन हे दोन मी मिस करत होतो. तर त्याच्याकरता मी त्याला सांगितलं बाबा कार्ड ऑप्शन नको घेऊस, कॅश घे. म्हणजे कॅश आहे, कार्ड नाही आहे माझ्याकडे, बँक अकाउंट ओपन नाही केलं. मी माझ्या भाषेत सांगितलं, जे जमलं ते सांगितलं त्याला. त्याने मला स्वतः खिशातलं कार्ड घेतलं, तिकीट घेतली, मला दिली. मला बोललं जा आता. आणि म्हटलं पैसे घे. पैसे घ्यायला तयार नाही. तर हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी वेगळाच आहे. म्हणजे परदेशी एक एक रुपया लोक साठवतात आणि लोक सहजपणे आपल्याला ते खर्च करायला तयार होतात. माझ्यासाठी जरा सरप्रायझिंग होतं. मी तर टुरिस्ट आहे, तरी त्याने केलं ते. चला आता आपण येऊया त्या कॅथेड्रलकडे. एंटर करतोय आता आपण रेड स्क्वेअरमध्ये. रेड स्क्वेअरचा परिसर आणि हे आहे ते बॅक साईड, हे इसाक कॅथेड्रल आहे. ही बॅक साईड आपण फ्रंट साईड पण बघू. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत रेड स्क्वेअरला. रेड स्क्वेअर, याला क्रेमिलिया काय 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 लोक म्हणतात, पण हा जो रेड स्क्वेअर आहे एक नंबर आहे यार, एक नंबर. आणि हा सेंट कॅथेड्रल, इसाक कॅथेड्रल आहे. भारी आहे, एक नंबर यार. वाईब्सच वेगळे, थंडावा आहे, एवढं मस्त वाटतं आहे, एकदम छान. आणि मला वाटतं हाच तो गम मॉल इकडे आहे तो. आपण आहोत आता इथे अंधार होईपर्यंत, तरी 7:30 झालेत संध्याकाळचे. आणि हे आपल्याला चित्र दिसतंय सुंदर. आणि इथे पण आपण जाऊन आलो. सिटी आहे हॅपनिंग रिअली. आणि एवढे टुरिस्ट आलेत. मागे या डोमवरती ड्रोनने अटॅक झाला होता. हे मॉन्युमेंट आहे ॲक्च्युली त्यांच्या आर्मीसाठी. आर्मी म्हणजे जे त्यांच्या वॉरमध्ये जे मार्टियर म्हणतात ना, शहीद झाले, त्यांचं मार्टियर आहे. काय वाईब आहे यार, एक नंबर. लाईफ सेट झाली यार, असं वाटतं. पूर्ण झाली, सर्कल पूर्ण झालं. तुम्ही जर हिस्ट्री माहिती असेल तरी बघायला आवडेल, अदरवाईज आवडणार नाही. पण जे काय युरोप तर बाईक बेवक्त आहे, खूपच छान. लोक बसून बसून फोटो घेतात, त्या मला वाटते. मला तर क्रेझी आहे. बरं किती लोक आहेत, इंडियन्स पण आहेत भरपूर. किती इंडियन्स दिसले. आता मला 2 मित्र भेटली, मित्रच म्हणायला पाहिजे, मुंबईतले आहेत, मराठी आहेत. तर मला खरं त्याचा छान वाटतं की ते लोक भेटले. चला इथे आपण एक फोटो घेऊया. हे फोटो घेणार आहे. चला, भारी जागा आहे. हिस्ट्री म्हणजे यांची एकदम जबरदस्त आहे. 6 दशक सुपर पॉवर होता रशिया. न्यूक्लिअर काय बनवलं, अमेरिकेची आग लागली अमेरिकेला आणि सगळं विरोधात गेलं त्यांच्या. आणि मग त्याच्यानंतर त्यांचे कोल्ड वॉर चालू झाले. आणि कोल्ड वॉर ते आजच्या तारखेला पण आहेत. मोस्ट सँक्शन कंट्री म्हणतो आपण याला.
मोस्ट सँक्शन म्हणजे काय तर यांच्यावरती एवढी बंधनं इंटरनॅशनल लेवलला लावली गेली आहेत, पण ही लोक टस के मस्त नाही होते, बिंदास आहेत. म्हणून यांचं नाव खरंच, आणि आपला भारताचा खरंच मित्र देश आहे, त्यामुळे याचं महत्त्व जास्त. चला आता थोडे फोटोज घेऊ. आणि आपले मुंबईचे मित्र भेटले. दादा नाव काय तुझं? मोहन मुरुडकर. नमस्कार. मोहन मुरुडकर आणि प्राजक्त घाग. नमस्कार. प्राजक्त घाग. वा, हे आपले मुंबईचे मित्र इथे आहेत, रशियामध्ये काम करतायत, फिरायला आलेत आणि एन्जॉय करतायत. कशी वाईब्स आहे इकडची, काय वाटतं? सुपर मस्त आहे, अमेझिंग आहे. म्हणजे युरोपियन कल्चर टाईप वाटते, पण डिफरंट आहे. नाही, आता नॉर्दर्न युरोपच आहे ना. हो, पण सुपर आहे. तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की एकदा आलात की परत यावं असं वाटतं. खरंच मला असं फील झालं, कारण लोक इतकी चांगली आहेत, इकडचं खाणपान इतकं चांगलं आहे आणि इतकी सेफेस्ट सिटी मी माझ्या ट्रॅव्हलिंग करिअरमध्ये फार कमी बघितली. अच्छा. दिस इज वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट सिटीज अँड सेफेस्ट प्लेस इन द सेफेस्ट कंट्रीज टू गो. ॲब्सोल्युटली सेफेस्ट. कारण की एवढं व्हेरी हेल्पफुल, एवढे सँक्शन्स लागले त्या देशाला, आणि एवढं वॉर सिच्युएशन मध्ये असताना सुद्धा मला असं कुठे जाणवलं नाही की ते त्यांना काय फरक पडलाय. म्हणजे बिंदास आहेत, म्हणजे एकदम सॉलिड आहेत. आणि आपल्या भारताचे मित्र राष्ट्र असल्या कारणाने खरंच म्हणजे आपल्याला खूप वेलकम करतात ते लोक. सुपर. म्हणजे माझे अनुभव खूपच चांगले आहेत, जे मी या व्हिडिओमध्ये दिलेलेच आहेत. पण अमेझिंग. ट्राय अदर सिटीज ऑल्सो लाईक सेंट पीटर्सबर्ग विच इज कॉल्ड एज अ कॅनल सिटी. हां, तिथे जायचं. वेनिस, नॉर्दर्न वेनिस म्हणतात त्याला. बरोबर, जाईन तिथे. अँड डू एन्जॉय द फूड ऑल्सो. व्हेजिटेरियन ऑप्शन पण फार आहे तिकडे. You will be happy with the vegetarian food also. And the food quality is so nice out here. I mean, you will hardly get it somewhere around the world. And the food spread is really good. And should also try the bakery items out here. अच्छा, चला, चांगलं सजेशन दिलं यांनी, तर आपण ते सगळं ट्राय करू. थँक्यू सो मच. काय हे लोक बांधकाम एक नंबर बनवतात यार. तर बाय द वे, आपले पुतीन साहेब इथेच राहतात, आराम करतात. ये सिक्युरिटी एकदम कडक. तरी खरी हिस्टॉरिक जागा आहे, कारण इथे सगळे अमर जवानचं एक ज्योत पेटवून ठेवली या लोकांनी, एक आठवण म्हणून. आणि त्या ज्योतीला पुतीन साहेब पर्सनली येऊन फुलं वगैरे देतात. आपल्या दिल्लीला सुद्धा जशी आहे तशी या लोकांनी एकदम पुतीनच्या घराच्या बाहेरच ठेवली. सगळे गुलाबं ठेवली जातात. आणि हे सोल्जर आहेत, त्यांनी आपल्या देशाकरता आहुती दिली, लढले देशाकरता. हा पार्क परत एक मोठा पार्क. आता पुतीन पार्कच म्हणायला पाहिजे, घराच्या बाहेर आहे म्हटल्यावर. त्या घरामध्ये पण असेल. अमरज्योत तर अजून पाहिली नाही मी, पण रशियाची अमरज्योत बघायला मिळाली आपल्याला. हे रात्रीचे 9:30 बघा इकडच्या. कमाल आहे. आता हे काय आहे, इकडनं जायला काय स्कोप आहे काय? चलो लेट्स सी काय आहे.